नमस्कार मंडळी. हा आपला छोटासा ब्लॉग आहे. तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे बरं का. आमच्या घरासमोर एक छोटीशी जागा आहे आणि त्या छोट्याशा जागेमध्ये आम्ही भरपूर अशी झाडं लावली आहेत बघा. तुम्हाला दाखवतो बघा. इथं अशी झाडं आहेत. इथं कोरफड आहे, इथं पण कोरफड आहे. इथं डाळिंबाचं थोडं छोटंसं झाड आहे, ते पण लावलं आहे. इथं आंब्याचं झाड आहे छोटंसं. इकडं आहे ती तुळस आहे बघा. याला कसं बहर आला आहे सगळा. असलं त्याला मंजुळा वगैरे लागले, त्या पकलं करून गेले. आणि तिकडं बघा आहे ही ओव्याचं झाड आहे. ओवा असतो का नाही, आपण जे पोट फुगल्यावर किंवा गॅस झाल्यावर आपण जे ओवा खातो ना, त्याचं झाड आहे. आम्हाला कधी तर असं म्हणजे पोट फुगलं किंवा काय झालं तर आम्ही त्याचं पान वगैरे तोडून खात असतो. आणि इकडं अजून तुम्हाला झाडं दाखवतो बघा. हे आहे ते कडीपत्त्याचं झाड आहे बघा. असं कडीपत्त्याचं मोठं झाड आहे, तुम्ही बघू शकता. तुम्हाला दिसते का बघा. आणि आज खास गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का, आज ब्लॉग काढण्याचा आपल्या घरी अशी आळूची पानं लावली होती बघा मी. अशी आळूची पानं आलीत बघा. ह्याच्या आधी पण 1-2-3 वेळा आम्ही आळूच्या वड्या करून खाल्ल्यात. आता ती पानं मोठी झाली होती, त्याच्यामुळं आम्ही आळूची पानं काढली होती. दाखवू का आळूची पानं काढलेली बघा. अशी आळूची पानं काढली ती. आणि आम्ही आज याच्या वड्या करणार आहोत, तर याचा पण व्हिडिओ मी टाकणार आहे, ते पण तुम्ही बघून घ्या. आणि ही गौरी होती बघा. गौरी कुठं बसली बघू. इकडं दाखव का, इथं गौरी बसली. ही गौरी आहे आणि ती विद्या आहे बघा. ही विद्या आहे, ती आमची विद्या आहे आणि ही गौरी आहे. आणि बघा ही पिल्ली आहेत बघा आमच्या इथली. आमच्या घरी करडा आहेत, आमच्या घरी शेळ्या आहे, शेळ्यांना पिल्ली झालेली आहेत. ही चंद्र आहे बघा. हिला पण तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल बघा. ही चंद्र कशी पळायला लागली इकडं तिकडं. आणि तिकडं 2 बारकी पिल्ली आहेत बघा. बघा तिकडं पण आहेत ती 2 बारकी पिल्ली. ही चंद्रा त्यांच्यापेक्षा मोठी आहे. हिला साधारण 10-15 दिवस झाले येऊन. आणि ते पिल्ले आहेत ना, त्यांना 1 आठवडं झालं. आणि आमच्या घरासमोर आहे ना, थोडीशी जागा अशी स्पेस आहे बरं का. या जागेमध्ये आम्ही इथं उकिरडा केला आहे. इथं शरडांच्या लेंड्या वगैरे टाकत असतो आम्ही. असं म्हणजे खत टाकायला आम्ही जागा केली. आणि पपईचं झाड आहे बघा. ह्याला बघा बघा असं कशा पपई लागले, म्हणजे मोहर लागले सध्याला, फुलं वगैरे लागलेत. असं पपईचं झाड वगैरे आले. आणि इकडं बघा आंब्याचं झाड वगैरे आहे. आणि इकडं लिंबूचं झाड आहे. ह्याला सारखं 12 महिने फळं असतं. आता सध्याला नाही, झडून गेले, तर त्यामुळे आता छोटे छोटे फळं लागले. तुम्हाला दाखवतो बघा. अशी छोटे छोटे फळं लागलेत, ती पण नंतर मोठे होतात. हे चला या इकडं बघा, दाखवा त्यांना बघा. असे काढले होते. आता याचं आपण आळूच्या वड्या करणार आहे, तर त्याची रेसिपी पण मी टाकणार आहे, ते पण तुम्ही बघून घ्या. चला, तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा. बाय बाय करा. बाय बाय. चला.